मित्रांनो, पुन्हा एकदा बारामती चर्चेत आली आहे आणि यावेळी बारामतीबद्दल चर्चा अधिकच तापली आहे. कारण एनसीपीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्याची घोषणा केली. होय, प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भात एक मोठी बातमी दिली, परंतु अजून अजित पवारांनी या विषयावर काहीही भाष्य केलेले नाही. परंतु प्रफुल्ल पटेल यांनी जर काही म्हटले असेल तर ते सहजासहजी म्हटलेले नसणार. नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र. प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या एनसीपी मधील एक प्रमुख नेता आहेत. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीतील पवार विरुद्ध पवार लढत अगोदरच चर्चेत होती आणि आता विधानसभेची तयारी देखील जोरात सुरू आहे. बारामतीची जागा पुन्हा एकदा चर्चेत आली आणि या चर्चेत मुख्य मुद्दा आहे की जर अजित पवार बारामतीतून निवडणुकीत उतरणार असतील तर शरद पवार यांच्या एनसीपीतून कोण उमेदवार त्यांना सामना देईल. मित्रांनो, ही लढाई खूपच रोचक बनली आहे. एकीकडे अजित पवार यांनी अजून काही स्पष्ट केले नाही, परंतु प्रफुल्ल पटेल यांची घोषणा ही एक रणनीतीचाही भाग असू शकते. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी अनेक उमेदवारांची मुलाखती घेतल्या आणि तिकिटाचे वाटप केले. अगदी नीट विचार करून केले जात होते, परंतु अद्याप शरद पवार यांच्या एनसीपी कडून बारामतीसाठी कोणताही उमेदवार निश्चित झालेला नाही. अजित पवार जर बारामतीतून हटले तर जय पवार त्यांचे पुत्र त्यांची जागा घेऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते, पण ही केवळ एक शक्यता आहे. यापूर्वी देखील जय पवारांच्या निवडणुकीत उतरण्याच्या चर्चा झाल्या होत्या, परंतु त्यावर पुढे काहीही ठोस झाले नाही. त्यामुळे याबाबत अजूनही स्पष्टता नाही. आता राजकीय विश्लेषकांचे असे म्हणणे आहे की जर अजित पवार बारामतीतून निवडणूक लढले नाहीत तर ते शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. शिरूर ही एनसीपीची पक्की जागा आहे आणि तिथे अजित पवार यांच्या उमेदवारीची शक्यता जास्त आहे. मात्र जर अजित पवार शिरूर मधून निवडणूक लढले तर बारामतीतून कोण लढणार? लोकसभा निवडणुकीत आपण पाहिले की सुप्रिया सुळे आणि सुनीता पवार यांच्या मध्ये तीव्र संघर्ष होता आणि त्यात सुप्रिया सुळे विजयी ठरल्या होत्या. त्यामुळे अजित पवारांनी सुनीता पवार यांना उमेदवारी देणे ही चूक होती असे अनेकदा त्यांनी मान्यही केले आहे. राजकीय परिस्थिती गेल्या काही महिन्यात बदलली आहे आणि अजित पवार यांची रणनीती याच परिस्थितीनुसार बदलेल अशी शक्यता आहे. तसेच शरद पवार हे उत्तम राजकीय खेळाडू आहेत आणि त्यांना माहिती आहे की योग्य वेळी योग्य पाऊल उचलायचे आहे. त्यामुळे अजूनही अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडून काहीही अधिकृत घोषणा आलेली नाही. मित्रांनो, हे स्पष्ट आहे की बारामती हा एनसीपीचा गड आहे आणि त्या गडाला तडा लागेल असा उमेदवार उभा करणे हे शरद पवारांसाठी एक मोठे आव्हान असेल. दुसरीकडे अजित पवार यांच्याकडून कोणता कुटुंब सदस्य निवडणुकीसाठी उतरणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. या सगळ्या घडामोडींमध्ये बारामतीचं राजकीय भविष्य काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या घोषणेनंतर आता सगळ्यांच्या नजरा या निवडणुकीवर लागल्या आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील या पारिवारिक राजकीय संघर्षाची पुढील दिशा लवकरच स्पष्ट होईल. मित्रांनो, याबाबतच्या पुढील घडामोडी आम्ही तुम्हाला नक्कीच सांगत राहू, कारण बारामतीची लढत ही केवळ एक निवडणूक नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणातील एक मोठी घटना ठरेल. आजच्यासाठी एवढेच. परत भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.